ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन पासून. तर आता इथे अर्जुन खूप मिस करत असतो सायलीला आणि आता तो आपल्या बेडवरती असतो. माझी स्वीट बायको, मी खरंच तुला खूप मिस करतोय बायको. खूप. तुझ्याशिवाय फक्त ही खोलीच नाही, माझं आयुष्य पण रिकामं झालंय असं म्हणतो तो आणि खूप रडतो आता इथे अर्जुन. अश्रू पुसून घेत असतो तो. मला आता भेटायचं आहे तुला, मला तुझा चेहरा बघायचा आहे आता असं म्हणतो अर्जुन. आत्ता असं म्हणतो तो. पण कसं असं म्हणून तो विचार करत असतो. तेवढ्यातच त्याला एक आयडिया येते. तो आता उठून बसतो. मी आता जाऊन तिला बघू शकतो असं म्हणतो अर्जुन. येस असं म्हणतो तो. नाही म्हणजे तिनेच्या घरी मी कधीही जाऊ शकतो, राईट असं म्हणतो आता अर्जुन. येस. हॅलो प्रतिमा त्या असं म्हणून आता इथे अर्जुन कॉल करतो. तर आता इथे अस्मिता आणि कल्पनाला दाखवलंय. तर आता इथे अस्मिता खेळत असते स्मित सोबत. आज स्मित बेस्ट दिसतोय असं म्हणत असते अस्मिता. अस्मिता आम्ही ह्याला गोलू म्हणतो, पण तू त्याला हट्टाने स्मित म्हणतेस ना असं म्हणते कल्पना. हट्टाने वगैरे काय नाही, तिचं नावच स्मित आहे असं म्हणते अस्मिता. म्हणून मी त्याला फक्त स्मितच म्हणणार आहे असं म्हणते अस्मिता. तेवढ्यातच आता अश्विन सुद्धा येतो. तर आता तो बघतो त्या दोघींकडे. हे काय, तुम्ही अजून जागे असं म्हणतो आता इथे अश्विन. गोलू जागा तर आम्ही पण जागे असं म्हणतो आता इथे कल्पना. गोलू असं म्हणतो आता अश्विन. रात्र झाले, झोपायचं नाही का तुला असं म्हणतो अश्विन. रात्रभर जागायचं नाही असं म्हणतो अश्विन. तेवढ्यातच अर्जुन बॅग घेऊन जात असतो. तर आता इथे अस्मिता विचारते काय रे कुठे चाललास असं म्हणून विचारते ती अर्जुनला. कुठे नाही, कुठे काय असं म्हणतो आता अर्जुन. ते लॅपटॉप आहे ना, लॅपटॉप गाडीमध्ये ठेवतो, उद्या सकाळी लवकर मीटिंगला जायचंय ना म्हणून, परत विसरलो वगैरे तर म्हणून असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सगळे बघतच असतात त्याच्याकडे, कल्पना, अस्मिता आणि अश्विन. हो आणि आठवण करून द्यायला सायली सुद्धा नाहीये, म्हणजे तू विसरू शकतोस असं म्हणते आता कल्पना. हो असं म्हणतो आता अर्जुन. पण ही कसली बॅग आहे रे असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे अर्जुन म्हणतो लॅपटॉप आणि फाईल्स असं म्हणतो तो. मीटिंग आहे ना, सो फाईल्स पण लागतील, सो फाईल्स पण आहेत सोबत असं म्हणतो अर्जुन. अच्छा अच्छा असं म्हणते अस्मिता. म्हणजे क्लायंट मीटिंगसाठी तू लॅपटॉप आणि फाईल कारमध्ये ठेवायला चाललायस असं म्हणते अस्मिता. येस एक्झॅक्टली असं म्हणतो आता अर्जुन. पण उद्याच्या क्लायंट मीटिंग मध्ये तुला वेगळा युनिफॉर्म लागणार आहे का रे असं म्हणते अस्मिता. मीटिंगसाठी युनिफॉर्म असं म्हणतो आता अर्जुन. हो असं म्हणतो अश्विन. टी शर्ट वगैरे असं म्हणतो आता अश्विन. नाही म्हणजे उद्याच्या मीटिंग मध्ये तू बदलण्यासाठी कपडे वगैरे बदलण्यासाठी घेऊन जातोस का म्हणून म्हटलं असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता अर्जुन परत बघतो आपल्या बॅगकडे. तर आता ती बॅग आपल्या समोर घेत होतो. तर बघा प्रेक्षक हो, आता इथे अर्जुन सायलीला भेटण्यासाठी जात असतो, मात्र घरातल्यांना सगळ्यांना सांगत असतो की मी मीटिंगसाठी उद्याच्या लॅपटॉपची बॅग घेऊन जातोय म्हणून. तर आता इथे सगळे हसतात. अर्जुन मला सांग, तुझी उद्याची क्लायंट मीटिंग ॲडव्होकेट रविराज किल्लेदार त्यांच्याकडे आहे का रे असं म्हणते आता कल्पना. ऍक्च्युली थोड्या वेळासाठी बायकोला भेटायला चाललो होतो असं म्हणतो अर्जुन. तुला सायलीशिवाय चेनच पडत नाही ना रे असं म्हणते आता अस्मिता. ऍक्च्युली तसं नाही आहे असं म्हणतो अर्जुन. काय ना, तिला एक महत्वाचा निरोप द्यायचा होता म्हणून जातोय असं म्हणतो अर्जुन. निरोप असं म्हणतो अश्विन. मग मगाशीच आपल्याला कळलं की सायली वहिनी तर झोपली आहे, मग कसला निरोप देणार आहेस तू असं म्हणतो आता इथे अश्विन. तर सगळे हसतात. अर्जुन काकापासून भांडं का लपवतोयस असं म्हणते आता कल्पना. तू भाऊजींच्याकडे राहायला जातोयस ना, मग जा की असं म्हणते कल्पना. खरंच जाऊ मी असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण उशीर करू नकोस, लवकर जा. आणि हो, सायलीला जाऊन उठवू नकोस, उद्या सकाळी बोल तिच्याशी, कळलं असं म्हणते कल्पना. युअर बेस्ट असं म्हणून तो जातो आता बाहेर. ती फाईलची बॅग नीट ठेव आणि क्लायंट मीटिंग छान कर असं म्हणते अस्मिता. तर आता इथे अश्विन सुद्धा म्हणतो आणि लॅपटॉप बॅग वगैरे नीट ठेव आणि क्लायंट मीटिंग छान कर असं म्हणून दोघे आता चेष्टा करतात. आणि आता सगळे हसत असतात, कल्पना, अस्मिता आणि अश्विन. अर्जुन मात्र निघून गेलेला असतो आता. तर आता रविराजचं घर दाखवले तर सायली झोपलेली असते. तर तिथेच प्रतिमा आणि रविराज सुद्धा असतात. किती छान झोपली आहे ना सायली असं म्हणतो रविराज. मला असं वाटतं की ही जणू आपली. तर तो बोलता बोलता थांबतो. जणू आपली असं म्हणते प्रतिमा. जणू आपली तन्वीच झोपली आहे हो ना असं म्हणते आता प्रतिमा. बघा, नाही नाही म्हणता ना तुम्ही, स्वतःहून तिचा विषय काढता. आपण कितीही ठरवलं तरी तन्वीला आपल्या आयुष्यातून असं काढून टाकू शकणार आहोत का हो असं म्हणते प्रतिमा. नाही मला कळतंय ग, सगळं सगळं कळतंय मला असं म्हणतो रविराज. पण आपणच तिची अशी आठवण काढत राहिलो तर आपल्यालाच त्रास होईल ना असं म्हणतो रविराज. तेवढ्यातच आता जाग येते सायलीला. झोपू दे तिला असं म्हणतो रविराज. तर आता प्रतिमा सुद्धा उभारते. तर तेवढ्यातच अर्जुन आलेला असतो. अर्जुन तू अचानक कसं काय आलास असं म्हणतो रविराज. यावंसं वाटलं म्हणून उठलो आणि आलो असं म्हणतो अर्जुन. तू बायकोसोबतचा विरह खूपच काळ सहन केल्यासारखं वाटतोस रे असं म्हणते आता प्रतिमा. बरं झालं आलास, राहणारच ना असं म्हणते प्रतिमा. ऍक्च्युली असं म्हणतो अर्जुन. तुम्ही झोपा ना, उद्या बोलूया आपण असं म्हणतो अर्जुन. चालेल म्हणून आता बाहेर जातो रविराज आणि प्रतिमा सुद्धा. तर आता अर्जुन बाजूला येऊन बसतो सायलीच्या. आत्ता मला रिलॅक्स वाटते असं म्हणतो अर्जुन. मधुभाऊ असं म्हणत असते सायली झोपेत. मला आवाज येत आहेत ते मधुभाऊ, सांगा ना. काय काय बडबडत असते सायली झोपेत. तर आता अर्जुन ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. माझी शंका खरी आहे ना मधुभाऊ असं म्हणत असते ती. तर आता अर्जुन हे सगळं ऐकत असतो. तर आता इथे ऐकण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुन ती काय म्हणते म्हणून. मधुभाऊ. तर आता इथे अर्जुन तिच्या डोक्याला स्पर्श करतो. तर आता हसतो अर्जुन. बहुतेक हिला स्वप्नात मधुभाऊ दिसत असतील असं म्हणतो आता अर्जुन.
तर आता तो तिच्या पोटावर हात ठेवतो आणि म्हणतो, बाबा मिस यू अ लॉट. आणि बाबाचं तुझ्या आईवर सुद्धा खूप प्रेम आहे असं म्हणतो इथे अर्जुन. तुम्हा दोघांना ना मी कधीच कुठलाही त्रास होऊ देणार नाही असं म्हणतो इथे अर्जुन. पण तुला एक गोष्ट माहिती आहे का, तुझे बाबा ना तुझ्या आईला खूप घाबरतात. ती जेव्हा कमरेवर हात ठेवून डोळे मोठे करून माझ्याकडे बघते ना, तेव्हा माझी तर वाटच लागते असं म्हणतो अर्जुन. तू तिला सांग ना की आई, बाबावर फक्त प्रेम कर, त्यांच्यावर अजिबात रागू नकोस. तू तिला आई म्हणणार आहेस की मम्मा असं म्हणतो आता इथे अर्जुन, की मॉम. आणि मला बाबा म्हणणार आहेस की डॅड, की जस्ट अर्जुन अँड सायली असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण माझ्यापेक्षा थोडं जास्त प्रेम ना तुझ्या आईवर कर असं म्हणतो आता अर्जुन, कारण ही तुला 9 महिने पोटात वाढवणार आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली हलते. तर आता इथे अर्जुन म्हणतो, झोपू दे, आपलं सिक्रेट आहे. आता तू सुद्धा तुझ्या आईसारखा शांत झोप असं म्हणतो आता अर्जुन. गुड नाईट पिल्लू, गुड नाईट मम्मा असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर फ्लाइंग किस देतो तो आता इथे सायलीला आणि त्याच्या बाळाला सुद्धा. तर आता इथे सकाळ झालेली असते. तर आता पोलीस चौकी दाखवली आहे. तर आता प्रियाला दाखवले. तर आता ओपन करतात बॅरेकचा दरवाजा आणि बाहेर घेतात प्रियाला. तर आता प्रियाला घेऊन हवालदार बाहेर आलेले असते. तर आता सचिन आलेला असतो. तिथून सरळ जा, डाव्या बाजूला वळा आणि तिसऱ्या सेलमध्ये प्रिया आहे असं म्हणून सांगते ती कॉन्स्टेबल. तर आता इथे सचिन भेटायला आलेला असतो प्रियाला. तर आता बॅरेक मात्र ओपन असतो प्रियाचा. तर आता तो शोधतो. तर इकडे तिकडे बघतो तो. त्याने तर हाच बॅरेक सांगितला होता असं म्हणतो सचिन. प्रिया नाही आहे इथे असं म्हणतो सचिन. कुठे गेली असेल असं म्हणतो आता इथे सचिन. हाच नंबर आहे ना असं म्हणत असते ती कॉन्स्टेबल. सचिन दीक्षितचा हाच नंबर आहे. नशीब ताई माझ्या लक्षात होता, प्लीज त्या नंबरवर फोन करा ना प्लीज असं म्हणते आता प्रिया. तुझ्यावर किती वेळा मेहरबानी करायची का असं म्हणते कॉन्स्टेबल. हे शेवटचं असं म्हणते प्रिया. खरंच हा फक्त फोन लावून दे, मग मी नंतर तुझ्याकडे काही नाही मागणार असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे ती नंबर लावते कॉन्स्टेबल सचिनचा. असं म्हणते ती कॉन्स्टेबल. ताई आउट ऑफ रीच येतोय, परत लावून देता प्लीज असं म्हणते आता प्रिया. तर आता परत लावून देते कॉन्स्टेबल फोन सचिनला. तर सचिन तिथेच थांबलेला असतो. एक्सक्यूज मी, प्रिया कुठे आहे असं म्हणतो आता सचिन कॉन्स्टेबलला. माहित नाही, इन्स्पेक्टर साहेबांशी बोलायला गेले असतील, नाही तर चेकअपला गेले असतील असं म्हणते आता ती कॉन्स्टेबल. चेकअपला असं म्हणतो सचिन. कसला चेकअप, तिची तब्येत बरी नाही आहे का असं म्हणतो सचिन. तेवढ्यातच कॉल आलेला असतो त्या कॉन्स्टेबलला. हां सर, हो असं म्हणते ती आणि निघून जाते ती. तर आता सचिन तिथेच थांबलेला असतो. प्रियाला शोधत असतो. सुभेदारांना जर बरबाद करायचं असेल तर मग प्रियाची भेट तर मला घ्यावीच लागेल असं म्हणतो आता इथे सचिन. कुठे गेली असं म्हणून शोधत असतो तो. तर आता तिथेच प्रिया फोन करत असते त्यालाच. फोन नाही लागत आहे ना असं म्हणते इन्स्पेक्टर. मग काय, घेऊन जा आहे ना आतमध्ये असं म्हणते आता इन्स्पेक्टर. तर प्रिया म्हणते एकदा ट्राय करू दे ना, कदाचित सचिनला नेटवर्क नसेल म्हणून होत असेल. ठेव फोन असं म्हणते इन्स्पेक्टर. ठेव तू फोन असं म्हणते ती. एकदा फोन करू द्या असं म्हणते प्रिया त्या कॉन्स्टेबलला. चल असं म्हणून घेऊन जाते कॉन्स्टेबल तिला. एकदा फोन ट्राय करू द्या असं म्हणते आता प्रिया. तेवढ्यातच आता प्रिया येते तिच्या बॅरेकडे. तर आता तिथेच समोर सचिन थांबलेला असतो. परत फोन करायला सांगू नकोस हा असं म्हणते ती कॉन्स्टेबल. तर आता तिला धक्काच बसतो सचिनला समोर बघून. तर आता इथे परत रविराजचं घर दाखवलंय. तर सगळे आता नाश्ता करत बसलेले असतात. प्रतिमा, अर्जुन, सायली, बाकी सगळे बसलेले असतात. तर आता इथे सुमन म्हणते, तुम्हा दोघांना आवडतं म्हणून वहिनीने तुमच्यासाठी खास इडली सांबार केलाय असं म्हणते सुमन. एवढं सगळं करायला काय गेलात, एवढं सगळं करायची खरंच गरज नव्हती आणि मला मदत सुद्धा करू दिली नाही असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन हसतो. तू इथे आराम करायला आलीस ना, तरी तुझं काही ना काही सुरूच आहे. आता दोघांनी शांतपणे नाश्ता करा बघू असं म्हणते आता प्रतिमा. अहो, इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आला होता का तुम्हाला असं म्हणते सायली. हो, मीच त्यांना कॉल केला होता, त्यांची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे असं म्हणतो अर्जुन. मी चेतनाला सांगितलंय अपडेट घ्यायला असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इथे सगळेजण इडली सांबार खात असतात. तर सायली म्हणते छान झालंय असं म्हणते ती. तेवढ्यातच आता कॉल आलेला असतो सायलीला. बोल कुसुमताई असं म्हणते आता सायली. तर आता इथे कुसुम म्हणते, अगं सायली, तू आणि अर्जुन सर इथे हॉस्पिटलमध्ये येऊ शकता का असं म्हणते कुसुम. का गं काय झालं असं म्हणते आता सायली. डॉक्टरांना तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. काय ते त्यांनी मला नाही सांगितलं, मला खूप टेन्शन आलंय ग असं म्हणते आता कुसुम फोनवरती. तर आता ठसकाच लागतो सायलीला. तर आता इथे पाणी देतो अर्जुन सायलीला. सावकाश सावकाश असं म्हणतो तो. पाणी पिता पिता बोलू नकोस असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे ठसका लागलेला असतो सायलीला. तू खाता खाता बोलत का होतीस असं म्हणतो अर्जुन. हो, तू स्वतः आधी जरा शांत हो, बस बघू असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता सायली असं म्हणते आता प्रतिमा. शांत हो असं म्हणत असते ती. तर आता प्रतिमा येते आणि तिच्या पाठीमध्ये चोळायला लागते आणि वर बघ असं म्हणते प्रतिमा आणि लगेच बरं वाटतं सायलीला. प्रतिमा ते असं म्हणते सायली. किती पटकन बरं वाटलं मला असं म्हणते आता सायली. तुमचा हात पाठीवरून फिरला आणि असं वाटलं की जादूच झाली असं म्हणते आता सायली. तर आता ती तिच्या हाताला पापी देते बघा प्रेक्षक हो सायली. वहिनी असं म्हणते आता सुमन. वहिनी तुम्हालाही तेच आठवलं जे मला आठवलं असं म्हणते सुमन. काय आठवलं असं म्हणतो अर्जुन. अरे एकदा ना लहान असताना तन्वीला असाच खूप जोरात ठसका लागला होता असं म्हणते सुमन. काय केलं, तिचा खोकला थांबतच नव्हता. मग वहिनीने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि लगेच खोकला थांबला असं म्हणते आता इथे सुमन. आणि तिने मला विचारलं, आई ही जादूगार आहेस का ग असं म्हणते आता प्रतिमा. मी हसायला लागले असं म्हणते प्रतिमा. तर म्हणाली की हसू नको साई, तू नक्कीच जादूगार आहेस असं म्हणते आता प्रतिमा.
नाहीतर तू माझ्या पाठीवरून हात फिरवलास आणि मला बरं वाटलं असं कसं होईल असं म्हणते प्रतिमा. तर आता हे सगळं आठवून विचलित झाल्यासारखं होत असतं सायलीला. तर आता इथे प्रतिमा म्हणते आणि मग तिने अशीच माझ्या हाताची पापी घेतली होती असं म्हणते प्रतिमा. तर आता सायलीला परत भास व्हायला लागतो. तर आता ती निघून जाते तिथून बसायला तिच्या जागेवरती. तर आता तेवढ्यातच कॉल आलेला असतो अर्जुनला आणि बोला कुसुमताई असं म्हणतो आता अर्जुन. सायली ठीक आहे ना असं म्हणते कुसुम. खोकते का इतकी असं म्हणते कुसुमताई. ठसका लागला होता तिला पण आता ती ठीक आहे असं म्हणतो अर्जुन. बरं लवकर या, मी वाट बघते असं म्हणते आता कुसुम. कुसुमताई म्हणाले की डॉक्टरांना मधुभाऊंबद्दल आपल्याबरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असं म्हणते सायली. पण काय ते सांगितलं नाही. आपल्याला जावं लागेल असं म्हणते सायली. बरं जाऊया आपण असं म्हणतो आता इथे अर्जुन. अगं तुला आताच खोकला लागला होता ना आणि आता लगेच निघालीस पण असं म्हणते सुमन. मला जावं लागेल सुमन काकू आणि तुम्ही काळजी नका करू माझी. बाळ आपल्या आईला कशी ताकद देतं ना हे मी रोज बघते असं म्हणते आता सायली. स्मिताला मानसिक ताकद देतो तसंच माझं बाळ माझ्या शरीराला ताकद देईल. मला काही होणार नाही असं म्हणते सायली. मी जरा आलेच असं म्हणते सायली आणि आता ती उठते तिथून आणि निघून जाते. अर्जुन मात्र खूप टेन्शनमध्ये असतो. तर आता तो आपला फोन बघतो. हा चैतन्य, ऑफिसला यायला जरा मला उशीर होईल, मी हॉस्पिटलला जातोय असं म्हणतो अर्जुन. मीटिंग्स तू हँडल कर, बाय असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इथे परत पोलीस चौकी दाखवलंय आणि सचिन आणि प्रियाला बोलताना दाखवलंय. तर आता इथे प्रिया म्हणते तुझा आणि अस्मिताचा डिवोर्स झाला सुद्धा असं म्हणते प्रिया. तसं तुझं काय नुकसान झालं नाही म्हणा. मूर्ख मुलगी तुझ्या आयुष्यातून गेली ते बरंच झालं असं म्हणते प्रिया. अजिबात मूर्ख वगैरे नाही आहे ती असं म्हणतो सचिन. दीडशानी निघाली, दीडशानी असं म्हणतो होता सचिन. उलट तिने तिच्या भावाने मिळून मलाच मूर्खात काढलं असं म्हणतो होता सचिन. अस्मिताने अलिमनी म्हणून खूप मोठी रक्कम मागितली आहे माझ्याकडून. कोर्टाच्या निकाला नंतर मला ती द्यावीच लागेल असं म्हणतो सचिन. तर आता इथे प्रिया म्हणते तू एवढा पैसा कुठून आणणार असं म्हणते प्रिया. स्वतःला विकलं तरी मी पैसे नाही कमवू शकणार असं म्हणतो सचिन. मला अण्णांकडूनच मागावे लागतील असं म्हणतो तो. पण त्यांचं ना हल्ली काहीतरी वेगळंच सुरू असतं असं म्हणतो होता सचिन. बघू कारण काहीतरी असं म्हणतो होता सचिन. त्या सुभेदारांनी मला बर्बाद केलंय प्रिया. आता मी त्यांना एकही क्षण आनंदाचा जगू देणार नाही असं म्हणतो सचिन. आणि मला माहिती आहे तूच मला त्यासाठी मदत करू शकशील असं म्हणतो सचिन. तर आता प्रियाला खूप जास्त आनंद झालेला असतो. म्हणून मी तुला इथे भेटायला आलोय असं म्हणतो सचिन. तू अगदी करेक्ट माणसाकडे आलास असं म्हणते आता प्रिया. सुभेदारांनी आपल्या दोघांचं आयुष्य नर्क बनवलंय असं म्हणते आता प्रिया. आणि ह्याचा सूड तर उगवायलाच हवा असं म्हणते आता प्रिया. त्या सुभेदारांवर असा काहीतरी बॉम्ब फोडायचं ना की अख्खा अन्नपूर्णा हाऊस हादरेल असं म्हणते आता प्रिया. पण असा बॉम्ब सापडणार कुठे असं म्हणते सचिन. माझ्याकडे असं म्हणते प्रिया. तू फक्त त्या घरात जाऊन तो फोड असं म्हणते आता प्रिया. तू कशाबद्दल बोलतेस मला काहीच कळत नाही असं म्हणतो सचिन. सुभेदारांसाठीचा बॉम्ब खास आहे. मी अश्विन सुभेदाराच्या बाळाची आई होणार आहे असं म्हणते प्रियाने हसते ती. तर आता इथे सचिनला धक्काच बसलेला असतो. प्रिया म्हणते आता विचार कर, ही बातमी जर सुभेदारांपर्यंत पोहोचली तर किती मोठा स्फोट होईल असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे सचिन हसत असतो. तर आता प्रियाला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे अर्जुन आणि सायली डॉक्टरांना भेटायला आलेले असतात, मधुभाऊंच्या डॉक्टराला. तर आता इथे अर्जुन म्हणतो त्या डॉक्टरला तुम्ही मधुभाऊंची जबाबदारी झटकताय, तुम्हाला चांगलंच माहिती आहे त्यांच्यावर जर तो अटॅक झाला त्याच्यासाठी हॉस्पिटल जबाबदार आहे असं म्हणतो अर्जुन. मी तुम्हाला म्हणालो की मी तुमच्यावर केस करेन म्हणून तुम्ही आता त्यांना डिस्चार्ज देताय असं म्हणतो अर्जुन. घरी पाठवताय त्यांना असं म्हणतो अर्जुन. तर तुम्ही शांत व्हावं असं म्हणते सायली. सायली आपल्याला सुद्धा डिस्चार्ज हवाच होता असं म्हणतो अर्जुन. आपल्याला सुद्धा मधुभाऊंना घरी घेऊन जायचंच होतं पण नाही. असं तर नाही असं म्हणतो अर्जुन. या हॉस्पिटलला त्यांची काळजी नाही म्हणून डिस्चार्ज देत आहेत त्यांना असं म्हणतो अर्जुन. नाही ॲडव्होकेट सुभेदार असं म्हणतो डॉक्टर. तुम्ही एकदा आमचं ऐकून तरी घ्या असं म्हणतो डॉक्टर. अहो तुम्ही जरा शांतपणे ऐकून तरी घ्या ना, त्यांना काय म्हणायचं आहे असं म्हणते सायली. मग आपण ठरवूया काय ते. डॉक्टर तुम्ही बोला असं म्हणते सायली. मधुभाऊंची तब्येत आता हळूहळू सुधारते असं म्हणतो आता तो डॉक्टर. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं त्यांचे लेटेस्ट रिपोर्ट चांगले आहेत असं म्हणतो तो डॉक्टर. आमचं असंही लक्षात आलं की तुम्ही सगळे जेव्हा त्यांना भेटायला येता तेव्हा ते चांगले रिस्पॉन्ड करतात, पण जेव्हा त्यांच्या आजूबाजूला फक्त हॉस्पिटलचा स्टाफ असतो तेव्हा ते अजिबात रिस्पॉन्ड करत नाहीत असं म्हणतात ते डॉक्टर. ह्याचाच अर्थ असा की त्यांना पूर्ण बरं व्हायचं असेल तर सतत आजूबाजूला त्यांचीच माणसं असायला हवी असं म्हणतो तो डॉक्टर. म्हणून मी सजेस्ट केलंय की आम्ही त्यांना डिस्चार्ज देऊ आणि तुम्ही त्यांना घरी म्हणजेच आश्रमात घेऊन जा असं म्हणतो तो डॉक्टर. पण असं केल्याने ते खरंच पूर्णपणे होतील असं म्हणते सायली. ते मी नक्की सांगू शकणार नाही पण त्यांचा रिकव्हरीचा स्पीड वाढेल एवढं मात्र नक्की असं म्हणतात ते डॉक्टर. शिवाय जी काही ट्रीटमेंट आहे ती आपण सुरूच ठेवू आणि आमच्या नर्सेस व्हिजिट करत राहतील असं म्हणतो डॉक्टर. तुम्हाला खरंच असं वाटतं की मधुभाऊंची तब्येत तिथे जाऊन सुधारेल असं म्हणतो अर्जुन. 100% असं म्हणतो तो डॉक्टर. हवं तर आम्ही तुम्हाला आमच्या रिपोर्टच्या शीट्स दाखवू शकतो, त्याच्यामध्ये सगळं रेकॉर्डेड आहे असं म्हणतो तो डॉक्टर. नाही डॉक्टर त्याची काय गरज नाही असं म्हणते सायली. आमचा विश्वास आहे तुमच्यावर, आम्ही घेऊन जाऊ त्यांना घरी असं म्हणते आता
सायली. ते बरे होणार असतील तर ह्यासारखा दुसरा आनंदच नाही असं म्हणते सायली. अगं पण आश्रमात कशाला, आपण मधुभाऊंना आपल्या घरी घेऊन जाऊ, तिथे त्यांची नीट काळजी सुद्धा घेता येईल आपल्याला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते अहो पण डॉक्टर म्हणताय तसं त्यांना त्यांच्या माणसासोबत राहायचं असेल तर आश्रमामध्ये मुलं असतील, काका काकू असतील, आपल्या घरी घेऊन गेलो तर काही म्हटलं तरी ते त्यांच्या जावयाचं घर, आपला हेतूच साध्य होणार नाही तिथे असं म्हणते सायली. बरोबर असं म्हणतो अर्जुन. ठीक आहे डॉक्टर, आम्ही नेतो त्यांना असं म्हणतो तो अर्जुन. गुड, तुम्ही डिस्चार्जचं प्रोसिजर करून घ्या म्हणजे पेशंटला दुपारपर्यंत डिस्चार्ज मिळेल असं म्हणतो आता डॉक्टर. थँक्यू असं म्हणतो अर्जुन. सॉरी मी चिडलो तुमच्यावरती असं म्हणतो अर्जुन. तर आता डॉक्टर म्हणतो नाही इट्स ओके. तर आता इथे सायली उभारते बघा प्रेक्षक. तर आता इथे अस्मिताला दाखवलंय तर आता ती तयार होत असते. लवकर निघाला हवं असं म्हणते आता इथे अस्मिता. खूप उशीर झालाय मला असं म्हणते ती. पण मम्मा आणि डॅडला कुठे जाते कसं सांगू, काय सुचत नाही मला असं म्हणते आता अस्मिता. तर आता ती विचार करत असते काय सांगून जाऊ म्हणून. सायली आता घरी असली असती तर तिला सांगितलं असतं मी स्मितला सांभाळायला असं म्हणते आता अस्मिता. पण ती तर प्रतिमात्याकडे गेली असं म्हणते अस्मिता. आता आराम करत असलेली सायली, तिला कसं त्रास देऊ मी आता असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता ती विचार करत असते काय करू म्हणून. तर आता अर्जुन आणि सायली दाखवले परत. मी तुला घरी ड्रॉप करतो आणि मी डिस्चार्जचं प्रोसिजर बघतो असं म्हणतो आता अर्जुन. तर का असं म्हणते सायली. मी पण इथेच थांबते ना असं म्हणते ती. आपण मधुभावना घेऊनच जाऊ असं म्हणते सायली. पण डिस्चार्ज मिळायला वेळ जाईल, डॉक्टर काय म्हणाले ऐकलंस ना असं म्हणतो अर्जुन. दुपारपर्यंत डिस्चार्ज मिळेल आणि मग मधून मधुभावना घेऊन जायचं आहे, आश्रमामध्ये त्यांना बसवायचं आहे असं म्हणतो अर्जुन. त्यात खूप वेळ जाईल आणि खूप दगदग होईल तुला असं म्हणतो अर्जुन. तुम्ही ना नेहमी असंच करता असं म्हणते आता सायली. आणि मग मला काहीच करू देत नाही असं म्हणते सायली. तर आता अर्जुन म्हणतो तू काही म्हण पण मी आता तुला काहीच करू देणार नाहीये, आता घरी जायचंय तुला असं म्हणतो अर्जुन. एक मिनिट. तर आता तो फोन बाहेर काढतो. कुसुमताई असं म्हणून तो फोन लावतो. हॅलो कुसुमताई. हो मधुभाऊंना मी घेऊन येतोय आश्रमामध्ये असं म्हणतो अर्जुन. तुम्हाला फोन करेन मी निघाल्यावर असं म्हणतो तो. बाय असं म्हणतो तो आणि फोन ठेवतो. मी काय म्हणतो बायको असं म्हणतो अर्जुन. काय बोलू नका, रुसले आहे मी तुमच्यावर असं म्हणते सायली. चालेल चालेल असं म्हणतो अर्जुन. तुझा रुसवा काढतो मी असं म्हणतो अर्जुन. आता मला सवय झाली आय नो दॅट असं म्हणतो तो. कसं आहे ना, प्रेग्नेंट राहिल्यापासून तू दिवसात 15 वेळा रुसतीस माझ्यावर असं म्हणतो अर्जुन. तर आता तो हसतो. तर सायली मात्र खूपच दुःखी झालेली असते. तर आता आजचा भाग इथे संपतो. बघूया तर आपण काय ते. तर आता इथे सायलीला प्रतिमा एक चित्र दाखवते आणि म्हणते ह्या घरात असताना तन्वीने काढलेलं एक चित्र म्हणून दाखवते. तर ते सेम चित्र लहानपणी सायलीने काढलेलं असताना तर तिला आठवतं तिने काढलेलं शेवटचं चित्र आहे असं म्हटलेली असते ना प्रतिमा. तर आता इथे सायली गेलेली असते आश्रमामध्ये. तर तेव्हा तिला कुसुम म्हणते की मधुभाऊ सांगत होते की लहानपणी हे चित्र तू काढलंस म्हणून असं म्हणते कुसुम. तर आता इथे सायली बघते त्या चित्राकडे आश्रमातल्याने म्हणते लहानपणी मी चित्र काढायची तशीच सेम तन्वी पण काढायची असं म्हणते आता सायली. हा योगायोग नसूच शकतो असं म्हणते आता सायली. तर आता तिला छोटी तन्वी समोर दिसायला लागते. कोण आहेस तू, मला सारखी का तू दिसत असतेस असं म्हणते आता सायली आणि विचारत असते ती छोट्या तन्वीला. कारण तिला परत भास होत असतो छोट्या तन्वीचा. मला बघू दे ना तुझा चेहरा असं म्हणते आता सायली. मात्र आता फक्त तिला छोटी तन्वी पाठीमागूनच दिसत असते, त्यामुळे तिला समजतच नाही कोण दिसतंय तिला तिच्या स्वप्नांमध्ये बघा प्रेक्षक. तर आता रिकॅप्स होता इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.